लातूरमध्ये रब्बीसाठीच्या हेक्टरी 10,000च्या अनुदानाचा घोळ झालेला आहे। अनुदानाबाबतचा निर्णय प्रशासनातील अधिकाऱ्यांना समजून न आल्यानं काही शेतकऱ्यांना बाधित क्षेत्राच्या 100% तर काही भागात 60% अनुदान खात्यावर जमा झालंय। यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून उर्वरित 40% अनुदान आता मिळणार की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। संभाजीनगरमध्ये लाखो शेतकरी मदतीपासून वंचित आहेत। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 6,44,000 शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर झाली होती। मात्र आतापर्यंत केवळ 3,62,000 शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे। वाशिममध्ये चिया पिकाच्या लागवडीत वाढ झाली। यंदा 10,000 हेक्टरवर चिया पिकाची पेरणी होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे। बाजारात चियाला चांगला भाव मिळत असून उत्पादन खर्चही कमी होत असल्यानं शेतकरी चिया पिकाला पसंती देतात। वाशिम जिल्ह्यात तूर पिकाला चांगलाच बहर पाहायला मिळतोय। सोयाबीनच्या मोठ्या नुकसानीनंतर तूर पिकाच्या बहरामुळे शेतकऱ्यांमध्ये नव्यानं आशा निर्माण झाली आहे। या पिकातून काही प्रमाणात नुकसान भरून निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। राज्यात ज्वारी, गहू, हरभरा अशा पिकांची तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर पीक स्पर्धा आयोजित केली आहे। स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 31 डिसेंबरची मुदत आहे। यामध्ये प्रथम येणाऱ्या शेतकऱ्याला 50,000चं बक्षीस दिलं जाणार आहे। सरकारी देणी तसेच शेतकऱ्यांची FRP थकीत ठेवल्यामुळे राज्यातील 22 साखर कारखान्यांना गाळप परवानगी नाकारण्यात आली। मात्र 17 कारखान्यांनी या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे। न्यायालयाच्या आदेशानंतर कारखान्यांना 50% निधीचा आगाऊ भरणा करून परवाना दिला जातोय।